मित्रांनो, आज सकाळीच मी माझा मोर्चा आप्पा शेठच्या घराकडे वळवला. बघतोय तर काय आप्पा शेठचे मोठे त्यांच्या तबेल्यातल्या लाल घोड्याला सजवतच होते. तितक्यात आपल्या सरपंचांनी तेथे हजेरी लावली. थोड्याफार सरपंचांसंग गप्पा मारितच होतो. तेवढ्यात आप्पा शेठच्या होका यंत्राद्वारे कोणतरी संपर्क साधला आणि आपल्या लाडक्या मावशीच्या लाडक्या भावाला गाडीने टक्कर मारल्याची कल्पना दिली. हे शब्द आप्पा शेठच्या कानावर पडताच आप्पा शेठने घटनास्थळी जाण्याचा हुकूम धाडला. निघालो आम्ही घटनास्थळी जात असतानाच आपले नवनाथ भाऊ भेटले. ते थोडेफार माझ्या कालच्या मॅटरमुळे नाराजच होते. तेवढ्यात म्हणलं आपल्या हँडसम बॉयला फोन करावा आणि त्याला घटनास्थळी नेऊन घटनेचा पंचनामा करावा. मित्रांनो, मी हे मारी ढाकर स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. घटनास्थळी पोहोचल्या हँडसम बॉयनी तर माझ्या तोंडावर हात ठेवला. मी तर म्हणलं मावशीच्या भावाचं का हातपाय गळ्यात आले का काय बघाव. थोडीफार इकडे तिकडे नजर फिरवली तर मावशीने तर सगळा गणगोतच जमा केलेला होता. मावशीच्या भावाची थोडीफार विचारपूस केली, घटनेचा पंचनामा केला आणि फिरवला आपल्या हँडसम बॉयचा कॅमेरा. हँडसम बॉय तर माझ्या तोंडावर हात ठेवूनच होता. स्वतःच्या आबरूचे लपतर नको उडवा म्हणून आपल्या अमोल भाऊच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्या काही इशारा डोकीत होता. मला नाही त्याला बी घे व्हिडिओ मध्ये असं मला म्हणत होता. तितक्यात हँडसम बॉय काय म्हणतोय ऐका मंडळी तुम्हीच. त्या ब्लॉगने फार फ्लॉग झालाय तो डोक्याचा, अक्कल गेली बार तुझी. मग काय लागलो आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी. हायवेला लागलोच आणि तितक्यात लाल गाडीतनं एक जण आमच्याकडे रागातच बघत असल्याचं मला जाणवलं. मी बी आपलं त्या दुर्लक्ष केलं. नको म्हणलो वादविवाद आणि निघालो पुढं म्हणलं गौरव शेठच्या दुकानावर जावं. गौरव शेठच्या दुकानावर पोहोचतात तर गौरव शेठ मोठे श्रीकृष्णाच्या रूपातच अवतरलेले होते. मग वळवला आणि आमचा मोर्चा घराकडे चाललोच होतो. तितक्यात एक मोठा दैत्य दिसला तर मोठा कुंभकर्णाच्या भावागतच होता. पक्क जिबाळ ताणून बसलेला होता. लावत्यात लोक त्यांच्या घरावर नकारात्मक शक्ती खायला, पण या ड्रायव्हरनी त्याला तर मोठ्या गाडीच्या बुडावर चिटकावलेला होता. जसं काय माझं काय गाड्या घोड्या खायला ठेवला होता का काय माहित बुवा. मी बी आपला नको म्हणलो बाबा याच्याकडे लक्ष द्यायला, केली गाडी बाजूला. तितक्यात नजर पडली आपल्या छोट्या भीममधल्या ढोलवून बोलवं. ते म्हणतात ना अंगापरी बोंगा, तसंच काहीतरी दिसत होतं. बाईंना उचलत नव्हता टेबल.